हॅलो स्टुडंट्स, कालच्या लेक्चरमध्ये आपण पेपर पॅटर्न आणि काही टेंटेटिव्ह मार्क्स आपण चॅप्टर वाईज पाहिलेले आहेत. आज आपण सिलेबस स्टार्ट करतोय, पण सिलेबस स्टार्ट करण्याच्या पूर्वी काही इन्स्ट्रक्शन्स मला तुम्हाला द्यायचे आहेत. जसं की तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी जशी वेगवेगळी वही घातली होती तशी यावर्षी सुद्धा तुम्हाला केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजीसाठी वेगवेगळ्या 3 नोट्सबुक घालावे लागणार आहेत. आता जुन्या असतील त्या वापरलात तरी सुद्धा चालेल. आम्ही शिकवत असताना तुमच्यासमोर टेक्स्टबुक हे ओपन पाहिजे, कारण ज्या काही पण टेक्स्टबुक मधल्या असणाऱ्या गोष्टी सर्वच काही आम्ही इथं बोर्डवरती नोट डाऊन करून नाही देऊ शकत. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही फक्त सांगत जाणार आहे की हे पॉइंट्स आहेत आणि ते तुम्ही बघा. तर त्यावेळेला तुम्ही ते पाहिले पाहिजे. त्या पॉइंटबद्दल एक्स्ट्रा माहिती काय असेल, काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आहेत, अंडरलाईन करून घ्यायचे आहेत. ज्या त्या दिवशी जो काही पॉइंट झालेला आहे तो त्या दिवशी वाचून त्याच्यावरचे काय येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही आम्हाला विचारायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण आज फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करतोय, ज्याचं केमिस्ट्री मधला फर्स्ट पण तुमच्या पुस्तकातला सेकंड चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर त्याच्यामध्ये पहिलाच त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट आर दी टाइप्स ऑफ मॅटर. म्हणजे मॅटर म्हणजे काय असं त्यांनी विचारलेलं आहे. व्हॉट आर दी टाइप्स ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय? वी ऑल नो मॅटर इज द एनी सबस्टन्स दॅट ऑक्युपाइज स्पेस अँड हॅव मास. त्याला आपण काय म्हणतो? मॅटर असं म्हणतो. मग त्याचे त्यांनी टाइप्स विचारलेले आहेत की मॅटरचे टाइप्स कोणकोणते आहेत. तर मॅटरचे टाइप्स आहेत एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. हे झाले मॅटरचे टाइप्स. आता इथं एलिमेंट आलेला आहे म्हणून एक इन्स्ट्रक्शन तुम्हाला आणखी द्यावीशी वाटते की एलिमेंट जो आपण 9वीचा लेक्चर आपले स्टार्ट झाले त्याच वेळेला मी त्याच 30 एक्झाम्पल्स किंवा त्याचे 30 एलिमेंट्स हे मी तुम्हाला लिहून दिले होते विथ ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर. तर ते तुम्हाला आता सुद्धा पाठ करावे लागणार आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे, कायमस्वरूपी ते आपल्याला लागणार आहेत. हे मी त्यावेळेला सुद्धा सांगितले होते आणि पुन्हा आता मी तुम्हाला रिवाइज करून देते की हे एलिमेंट्स जे काय मी तुम्हाला सांगितलेले आहे ते पुन्हा एकदा तुम्ही लिहून काढा आणि पुन्हा त्याचा पाठांतर तुम्ही करा. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे की व्हॉट आर दी टाइप्स ऑफ एलिमेंट्स. मग आता हे जे एलिमेंट्स आहेत याचे कोणकोणते टाइप्स आहेत. तर त्यामध्ये बघा मेटल अँड नॉन मेटल, दीज आर दी टाइप्स ऑफ एलिमेंट्स. एलिमेंटचे प्रकार पडतात मेटल आणि नॉन मेटल मध्ये. पण काही सबस्टन्सेस किंवा काही एलिमेंट्स असे आहेत की जे मेटलची पण प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटलची पण प्रॉपर्टी दाखवतात. अशांना आपण म्हणतो मेटलॉइड्स. दॅट शोज द प्रॉपर्टी ऑफ मेटल अँड नॉन मेटल बोथ, म्हणून आपण त्यांना म्हणतो मेटलॉइड्स. मग आता हे एलिमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये जे मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत आणि मेटलॉइड्स आहेत. तर यांचं क्लासिफिकेशन कशासाठी करायचं. तर आता करंटली आपल्याला 118 एलिमेंट्स माहिती आहेत, ज्यातले 92 आहेत ते नेचरमध्ये सापडतात आणि इतर उरलेले आहेत ते आर्टिफिशियल आहेत. पण ज्या वेळेला एलिमेंट्स सापडायला सुरुवात झाली किंवा मिळायला सुरुवात झाली तेव्हा सायंटिस्टना कन्फ्युजन होतं की नेमकं ह्यांना क्लासिफाय करायचं कसं. कारण जसजसं ते अभ्यास करत गेले तसतसं त्यांना आणखीन एलिमेंट्स सापडत गेले. मग त्या सगळ्या एलिमेंट्सची प्रॉपर्टी म्हणजे केमिकल प्रॉपर्टी असू दे किंवा फिजिकल प्रॉपर्टी असू दे ही लक्षात ठेवणं किंवा त्याचा सेपरेटली अभ्यास करणं थोडंसं इम्पॉसिबल होतं. जसं आपण 9वीत शिकलो, आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स शिकलो आपण, बरोबर. कारण भरपूर साऱ्या वनस्पती असतात. काही वनस्पती सीड बेरिंग असतात, काही सीडलेस असतात, काही फ्लॉवर बेरिंग असतात, तर काही फक्त फ्रूट देणारे असतात, बरोबर. तर अशा या सगळ्या वनस्पतींचा अभ्यास करणं थोडंसं कठीण झालं, म्हणून त्यांनी काय केलं होतं की त्याचं क्लासिफिकेशन. तसंच इथं पण जेवढे पण काही नोन एलिमेंट्स होते तेवढ्या सगळ्या नोन एलिमेंट्सचा एकत्रित अभ्यास करणं किंवा ते लक्षात ठेवणं थोडंसं कठीण जायला लागलं, म्हणून त्यांनी एलिमेंट्सचं काय केलं होतं, क्लासिफिकेशन केलं होतं. ओके. मग आता हे क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणकोणत्या सायंटिस्टनी प्रयत्न केला हे आपण आता बघणार आहे. मग त्याच्यामधले पहिले आहेत हे डोबेरायनर. ओके. त्यांचं पूर्ण नाव आहे जोहान वोल्फबर्ग डोबेरायनर असं त्यांचं नाव आहे. तर यांनी काय केलं बघा की ही फाउंड द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स.
म्हणजे 3 एलिमेंटचा त्यांनी ग्रुप केला म्हणून त्याला म्हटलेलं आहे ट्रायड्स, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ट्रायड्स. अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. पण ते ग्रुप 3 एलिमेंटचे कसे होते तर त्यांची प्रॉपर्टी ही सिमिलर होती. म्हणून इथं म्हटलेलं आहे विथ द सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. त्यांची जी काय पण केमिकल प्रॉपर्टी होती ती सेम होती. अशा 3 एलिमेंटचा त्यांनी काय केला होता ग्रुप तयार केलेला होता. ओके. त्याच्यानंतर हे जे 3 एलिमेंट्स आहेत ते अरेंज करताना त्यांनी अरेंजमेंट केली त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास वरून. आता आपल्याला सर्वांना ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर माहिती आहे. तर त्यांनी जे काय ह्यांची 3 ग्रुपचा करून अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ज्या वेळेला डोबे रायनरनी ह्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा 36 एलिमेंट्सचा शोध लागलेला होता. मग 3चा ग्रुप करताना त्यांनी जेव्हा ते अरेंज करायला सुरुवात केली तेव्हा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक म्हणजे चढता क्रम, ॲटॉमिक मासचा जो चढता क्रम आहे त्याच्यानुसार त्यांनी या एलिमेंटची अरेंजमेंट केली. 2 गोष्टी लक्षात येतात का बघा. एक तर 3 एलिमेंटचा ग्रुप करायचा, असे एलिमेंट्स घ्यायचे ज्याची केमिकल प्रॉपर्टी सेम आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती अरेंज करताना त्यांच्या ॲटॉमिक मासचा चढता क्रम घ्यायचा म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. असं करून त्यांनी 3 एलिमेंटचा ग्रुप तयार केला. मग पुढे त्यांनी काय सांगितलंय की जसं काय आपण आता इथे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलेलं आहे, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. इथं तुम्ही बघताय की इथं बघा 6.9 आहे, 23.0 आहे आणि 39.1 आहे. म्हणजे इथं तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर दिसते. हे त्याचे ॲटॉमिक मासेस आहेत सगळे. इथं तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर दिसते बरोबर. मग पुढे ते काय म्हणतायत की ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट म्हणजे हा जो काही मिडल एलिमेंट आहे याचा ॲटॉमिक मास जो आहे इज द एव्हरेज ॲटॉमिक मास. याचा ॲटॉमिक मास हा एव्हरेज ॲटॉमिक मास आहे कोणाचा बघून बघा. फर्स्ट एलिमेंटचा ॲटॉमिक मास आणि थर्ड एलिमेंटचा ॲटॉमिक मास ह्याचा एव्हरेज जर काढला तर तो असणार आहे मधल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास. ओके. मग बघा कसं त्यांनी काय म्हणले की मधला हा ॲटॉमिक मास. मग बघा 6.9 प्लस इन जनरल तुम्ही जसं एव्हरेज काढता तसंच एव्हरेज इथं आपण काढणार आहोत. डिवायडेड बाय करणार आहोत आपण 2. मग त्याचं उत्तर काय येतं 23.0. ओके. म्हणजे बघा त्यांचा लॉ इथं प्रूव्ह होतोय किंवा त्यांनी जे काही तिसरा जो काय मुद्दा त्यांनी कन्सिडर केलेला आहे तो इथं प्रूव्ह होतोय. कसं ते म्हणतात की ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, हा जो मिडल एलिमेंट आहे याचा ॲटॉमिक मास हा अप्रॉक्सिमेटली म्हणजे कसा की तंतोतंत नाही तर पण जवळपास. मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास हा पहिला एलिमेंटचा ॲटॉमिक मास आणि शेवटचा एलिमेंटचा ॲटॉमिक मासचा एव्हरेज दाखवतो बरोबर, जे इथं मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. ओके. मग ऑल ओव्हर याच्यावरून आपण त्यांचा लॉ सांगू शकतो. ठीक आहे. ऑल ओव्हर लॉ कसा होतो बघा. ही फाउंड द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स with the similar chemical property. He arranged the elements in the increasing order of their atomic masses. Every middle element shows the average atomic mass of other 2 elements. Okay, average atomic mass of other 2 elements. असा त्याचा लॉ आहे. ओके. पण आता हे एक एक्झाम्पल झाले. आणखी 2 एक्झाम्पल्स तुमच्या पुस्तकात दिलेली आहेत. त्याच पद्धतीने पुस्तकाच्या शेवटला खाली पॅराग्राफ पूर्ण झाल्यानंतर एक क्वेश्चन दिलेला आहे की आयडेंटिफाय द ट्रायड्स म्हणजे त्यामधला कोणता ट्रायड आहे हे ओळखा. तर अशा प्रकारे तुम्ही एव्हरेज काढून बघा आणि मधल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास ज्या ट्रायड मध्ये येतो तो ट्रायड आहे हे आपण ओळखू शकतो. ओके. त्या पद्धतीनं तुम्ही ते खालचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. पण झालंय कसं बघा इथं. आता आपण हा डोबे-रायनरचा रूल बघितला. पुन्हा एकदा सांगते बघा डोबे-रायनरचा रूल. ही अरेंज द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स इन द विथ द सिमिलर केमिकल प्रॉपर्टी in increasing order of atomic masses. Every atomic mass of every middle element is equals to average atomic mass of other 2 elements.
असा ह्या डोबेरायनरचा रूल आहे, जो तुम्ही वाचायचा आहे आणि पाठ करून लिहून पाठ करून ठेवायचा आहे. तर पण लिमिटेशन्स, काही लिमिटेशन्स आहेत. आता लिमिटेशन्स काय आहेत बघा यांच्यामध्ये, की ते जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा त्यांना 36 एलिमेंट्स माहित होते, पण सगळेच्या सगळे एलिमेंट्स ते अशा 3च्या ग्रुपमध्ये ते बसवू शकले नाही. म्हणून सगळेच एलिमेंट त्यांचा हा रूल ओबे करू शकले नाहीत. हे त्यांचं एक लिमिटेशन होतं. ओके, तर हे होते पहिले सायंटिस्ट डोबेरायनर. आता आपण बघणार आहोत की दुसरे सायंटिस्टनी ज्यांनी प्रयत्न केला एलिमेंटच्या क्लासिफिकेशनचं, त्यांचं नाव आहे न्यूलँड. तर बघा, जेव्हा न्यूलँडनी अभ्यास करायला सुरुवात केली किंवा क्लासिफिकेशनचा त्यांनी ज्यावेळेला प्रयत्न केला तेव्हा 56 एलिमेंट्स त्या 56 एलिमेंट्सचा शोध लागलेला होता. मग त्यांनी करताना सुद्धा जसं काही डोबेरायनरनी इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस घेतलं, तसंच त्यांनी सुद्धा अरेंजमेंट करताना इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस घेतली. ज्या एलिमेंट्स त्यांना अरेंज करायचे होते किंवा क्लासिफाय करायचे होते त्या एलिमेंटच्या इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनी, म्हणजे 1 2 3 4 5 6 असं वगैरे ते मांडर केले. त्यानंतर he found that the every 8th element shows the similar chemical property to that of the first. म्हणजे जेव्हा ते इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये एलिमेंट्स मांडत गेले त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की 1 2 3 4 5 6 7 त्याच्यानंतर जो 8th एलिमेंट त्यांनी मांडलेला होता तो 8th एलिमेंटची जी पण काय प्रॉपर्टी होती ती सेम टू सेम फर्स्ट एलिमेंट सारखी वाटली. म्हणून त्यांनी काय केलं की हा 8वा एलिमेंट त्यांनी इथून काढला आणि पुन्हा 1च्या खाली ठेवला, कारण 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी कशी होती, पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सारखीच ते दाखवत होते. म्हणून हा ॲरो इथं तुम्हाला करून दाखवलेला आहे की हा 8वा एलिमेंट त्यांनी इथं घेतला. मग ज्या वेळेला हे ते अभ्यास करत होते त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे काय आहे हे त्यांनी कंपेअर केलं आपल्या म्युझिक नोट्स बरोबर. म्युझिक मध्ये जसं काय सा रे ग म प ध नी नंतर पुन्हा सा येतो, जो काय 8वा आहे, म्हणजे नी पर्यंत 7 संपतात आणि पुन्हा सा हा 8वा येतो, पण हा सा कसा आहे पुन्हा पहिल्यासारखा आहे, बरोबर. मग त्यांना पण असंच लक्षात आलं की एलिमेंट्स मांडत असताना 7व्या नंतर 8वा एलिमेंट जो आहे तो पुन्हा पहिल्या एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवायला लागलाय. म्हणून यांनी हा 8वा एलिमेंट इथून काढला आणि त्या पहिल्या खाली मांडला आणि पुन्हा मग त्यांनी तिथून 9 10 11 12 एक्सेट्रा ते पुढे कंटिन्यू त्यांनी केलेलं आहे. म्हणजे बघा, आता ह्या 3 पॉइंटवर ह्या 2 पॉइंटवरून आपल्याला ह्यांचा रूल काय लक्षात येतोय बघा, की ह्यांनी जे इथं कंपेअर केलं बरोबर की हे म्युझिकल नोट्स आहेत किंवा हा 8वा एलिमेंटच पहिल्या एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवतो, म्हणून त्यांनी त्याला म्हटलेलं आहे ऑक्टेव्स. ऑक्टेव्ह म्हणजे काय 8. ओके, मग याच्यावर आपल्याला ह्यांचा रूल काय लक्षात येतो बघा, की न्यूलँड अरेंज द एलिमेंट्स इन द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. जसं डोबेरायनरनी केलं होतं तसंच न्यूलँडनी पण केलेलं आहे. इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास घेतलेला आहे त्यांनी, पण त्याच्यामध्ये त्यांना काय सापडलं की एव्हरी 8th एलिमेंट, प्रत्येक 8वा एलिमेंट, एव्हरी 8th एलिमेंट शोज सिमिलर प्रॉपर्टी टू दॅट ऑफ द फर्स्ट. प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवतो असं त्यांना आढळलं. म्हणून त्यांचा लॉ काय होतो की ही अरेंज द एलिमेंट्स इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ही फाउंड दॅट every 8th element shows the property similar to that of the first. So this is the rule of Newland. Okay, पण हा जरी रूल असला आणि त्यांनी जरी 56च्या 56 जरी ऍडजस्ट करायचा किंवा एक्झिस्ट करायचा प्रयत्न जरी केला असेल किंवा क्लासिफाय करण्याचा जरी प्रयत्न केला असेल तर त्यांच्या पण रूल मध्ये काही लिमिटेशन्स होत्या. ओके, काही लिमिटेशन्स होत्या. तर त्या लिमिटेशन कोणत्या बघा, पहिली त्यांनी काय सांगितलं की सक्सेसफुली अरेंज अप टू कॅल्शियम, बरोबर. म्हणजे त्यांनी त्यांच्या रूल प्रमाणे, त्यांचा रूल काय होता, एक तर इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास पाहिजे, तसंच प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे, बरोबर. पण त्यांनी क्लासिफाय करताना फक्त कॅल्शियम पर्यंतच करू शकले. त्याच्या पुढे म्हणजे कॅल्शियम नंतर येणारे जे एलिमेंट्स आहेत ते हा लॉ ओबे करत नव्हते. ओके, हे झाले त्यांची पहिली लिमिटेशन. दुसरी लिमिटेशन आहे की त्यांनी काय केलं की 56 नोन आहेत ना, तर 56च्या 56 बसवायचे. म्हणून ते काय केले की एकाच ग्रुपमध्ये किंवा एकाच जागी 2-2 एलिमेंट बसवले.
दोन दोन एलिमेंट बसवून सगळे एलिमेंट्स मला क्लासिफाय करायचे या उद्देशानं काही जागेवरती त्यांनी दोन दोन एलिमेंटची अरेंजमेंट केली. पण लॉ काय सांगतोय, इन्क्रीजिंग ऑर्डर पाहिजे. बरोबर, ॲटॉमिक मास काय पाहिजे, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. मग इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये पाहिजे म्हणजे काय हो, की प्रत्येक एलिमेंटला वेगळी जागा मिळायला पाहिजे. पण त्यांनी काय केलं होतं की काही एलिमेंट्स ना एकत्र बसवले. तुमच्या पुस्तकात बघितला तर तुम्हाला कळेल की कोबाल्ट आणि निकेल एकाच जागेवरती घेतलेले आहेत त्यांनी. बरोबर, एकाच कॉलम मध्ये आलेले आहेत कोबाल्ट आणि निकेल. हा, तर त्यांचा लॉ काय सांगतोय की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. मग इन्क्रीजिंग ऑर्डर पाहिजे म्हणजे पुढे पुढे जायला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे प्रत्येकाला वेगळी जागा मिळायला पाहिजे. पण इथं कोबाल्ट आणि निकेलला त्यांनी एकत्रच ठेवले. का, तर त्यांना प्रॉपर्टी सिमिलर दाखवायची होती म्हणून. पण इथं प्रॉपर्टी सिमिलर दाखवायची आहे, पण हे कॉलम मध्ये कुठल्या येतात, क्लोरीनच्या आणि ब्रोमीनच्या. मग क्लोरीनच्या आणि ब्रोमीनची प्रॉपर्टी पूर्णतः वेगळी आहे कोबाल्ट आणि निकेल पासून. बरोबर, तर अशा ह्या दोन गोष्टी इथं त्यांच्या चुकीच्या ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी अरेंजमेंट केली कॅल्शियम पर्यंतच, कॅल्शियम नंतरचे एलिमेंट त्यांना क्लासिफाय करता आले त्यांच्या लॉनुसार. ओके, नंतर ज्या वेळेला त्यांनी अरेंजमेंट करताना एलिमेंटची अरेंजमेंट करत गेले त्यावेळेला काही जागी दोन दोन एलिमेंट एकत्र केले. मग दोन दोन एलिमेंट एकत्र करणं ही चूक आहे. का, तर त्यांचा लॉ काय सांगतोय, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. मग इन्क्रीजिंग ऑर्डर म्हटल्यानंतर याचा ॲटॉमिक मास नंबर वेगळा आहे, याचा ॲटॉमिक मास नंबर वेगळा आहे, म्हणजे या दोघांना वेगळ्या जागा मिळायला पाहिजेत. त्या त्यांनी तिथं दिलेल्या नाही. दुसरा लॉ, त्यांचा लॉ काय सांगतोय की सिमिलर केमिकल प्रॉपर्टी असणारे तुम्ही एकाखाली एक लावायचे. बरोबर, पण इथं क्लोरीन आणि ब्रोमीन ची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी सिमिलर कोबाल्ट आणि निकेल दाखवत नाही. तरी पण कोबाल्ट आणि निकेलला त्यांनी क्लोरीनच्या आणि ब्रोमीनच्या कॉलम मध्ये ठेवलं. इथं त्यांची ही चूक झाली. बरोबर, मग हे कशासाठी केलं होतं, तर नोन एलिमेंट्स मला त्या सगळ्या टेबल मध्ये बसवायचे किंवा मला क्लासिफाय करायचं आहे, हे एकच गृहीत धरून त्यांनी ते केलेलं होतं. तर हे झाले ते त्यांचे दोन लिमिटेशन. तिसरं लिमिटेशन आहे की हे डिडंट इन्क्लूड इनर्ट गॅसेस. जे इनर्ट गॅस आपल्याला माहिती आहे, इनर्ट गॅसेस ज्याचा ऑक्टेव्ह कम्प्लीट असतो किंवा जे स्टेबल असतात त्याला आपण इनर्ट गॅसेस असं म्हणतो. तर त्यांच्या टेबलमध्ये इनर्ट गॅसेससाठी त्यांनी कोणतीही जागा ठेवली नव्हती, कारण अजून त्या एलिमेंटचा शोध लागलेला नव्हता. पण त्यांनी प्रिडिक्शन करून सुद्धा कोणतीही जागा त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये ठेवलेली नव्हती. तर अशा प्रकारचे हे लिमिटेशन्स होते. पुन्हा एकदा सांगते बघा, न्यूलँड्स ऑक्टेव्ह, न्यूलँडनी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली किंवा एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याची सुरुवात केली तेव्हा 56 एलिमेंट्सची नोंद होती. जेव्हा 56 एलिमेंट्स आपल्याला नोंद होते किंवा त्यांना माहित होते तेव्हा त्यांनी अरेंजमेंट करताना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने अरेंजमेंट केली. जे अरेंजमेंट करताना एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये पण पाहिजे आणि त्यांची केमिकल प्रॉपर्टी पण सेम पाहिजे. पण त्यांनी पुन्हा काय सांगितलं की जेव्हा अरेंजमेंट करत गेले तेव्हा त्यांच्या अशा लक्षात आलं की प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवतो. ओके, आणि हे सर्व करत असताना काही लिमिटेशन्स त्यांच्या लॉ मध्ये आले. ते लिमिटेशन होते की कॅल्शियम पर्यंत, एकतर त्यांनी कॅल्शियम पर्यंतच क्लासिफाय करू शकले, कॅल्शियम नंतर जे येणारे जे पण काय एलिमेंट्स आहेत ते त्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या लॉ नुसार क्लासिफाय करता आले नाहीत. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ते एलिमेंट्स मांडता आले नाही किंवा सिमिलर केमिकल प्रॉपर्टी मध्ये त्यांना मांडता आले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सगळेच एलिमेंट जेवढे काय पण शोध लागले तेवढे पिरियडिक टेबल मध्ये बसवायचे म्हणून त्यांनी काय केले की काही एलिमेंट्स जे आहेत ते एकाच जागेवरती त्यांनी बसवले. पण इन्क्रीजिंग ऑर्डर पाहिजे म्हणजे वेगवेगळी जागा द्यायला पाहिजे, ती त्यांना इथं देता आली नाही. आणि ज्या अर्थी त्यांचे ॲटॉमिक मास नंबर वेगळे आहेत त्या अर्थी त्यांची केमिकल प्रॉपर्टी पण वेगळी पाहिजे. पण इथं त्यांनी क्लोरीन आणि ब्रोमीनच्या खाली कोबाल्ट आणि निकेलला जागा दिलेली आहे त्या कॉलम मध्ये, जे कोबाल्ट आणि निकेल ही पूर्णतः वेगळी प्रॉपर्टी दाखवतात क्लोरीन आणि ब्रोमीन पेक्षा. आणि सगळ्यात शेवटचं लिमिटेशन म्हणजे त्यांच्या जे काही त्यांनी जो टेबल तयार केलेला होता त्या टेबलमध्ये इनर्ट गॅससाठी त्यांनी कोणतीही जागा ठेवलेली नव्हती, कारण ते एलिमेंट्स अजून शोध लागलेले नव्हते. पण ॲज अ प्रिडिक्शन म्हणून सुद्धा त्यांनी कोणतीही जागा त्यांच्या टेबलमध्ये ठेवलेली नव्हती. तर आता बघा आपण बघितलं न्यूलँड्स ऑक्टेव्ह. ओके, म्हणजे आता आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन सायंटिस्ट
मी जो काही क्लासिफिकेशनचा प्रयत्न केला होता तो बघितला. पहिला म्हणजे एक तर डोबेरायनरचा आणि दुसरा म्हणजे न्यूलँडचा. ओके, तर डोबेरायनरचा जो काही पॉईंट झालेला आहे त्याच्या खाली जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही आयडेंटिफाय करायचे आहेत. तो होमवर्क तुम्ही कंप्लीट करायचा आहे. दुसरा होमवर्क म्हणजे मी तुम्हाला एलिमेंट सगळे लिहून काढून पाठ करायला लावले ते करायचे आहेत. आणि तुमच्या पुस्तकात जे पण काय आहे न्यूलँड्स ऑक्टेव्ह बद्दल किंवा डोबेरायनर बद्दल जी पण काही माहिती दिलेली आहे ती तुम्ही आजच्या आज वाचून काढायची आहे. त्याच्यामध्ये काय डिफिकल्टीज असतील तर त्या तुम्ही मला विचारायचं आहे. कारण आजचा अभ्यास जर केला नाही तर उद्याचं जे काही लेक्चर होणार आहे ते तुम्हाला कळणार नाही, कारण ते सगळं स्टेप वाईज आहे. ओके, आता बघा आजच्या लेक्चरमध्ये साम्य तुम्हाला कोणतं दिसलं की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. हे सेम पाहिजे. पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं की त्यांनी प्रत्येक मधला एलिमेंटचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो एव्हरेज आहे इतर दोन एलिमेंटचा. ओके, आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय बघितलं की याच्यामध्ये पण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसच होतं, सिमिलर केमिकल प्रॉपर्टी पण होती, पण प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवत होता. ओके, तर हे दोन लॉ सुद्धा तुम्ही लर्न करायचे आहेत. त्याचे लिमिटेशन सुद्धा तुम्ही पुस्तकात वाचून घ्या. त्यातून पण काय नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आणि जो काय रोजचा रोज अभ्यास आहे तो तुम्ही ज्या त्या दिवशी कंप्लीट करायचा, कारण तुमच्याकडे आता पुष्कळचा वेळ आहे. तर हे जे काही व्हिडिओज तुम्ही पाहताय याच्यावरती तुम्ही जे मी मगाशी म्हटलं की फक्तच बघत बसायचं नाही आहे, तर ते ऐकत ऐकत आपण पुस्तकामध्ये पण काही गोष्टी नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. यावरती तुम्ही नोट्स तुमच्या शब्दात तुम्ही जसं तुम्हाला सोपं वाटेल तशा नोट्स तुम्ही प्रिपेअर करायचे आहेत. क्वेश्चन जे काही मी सांगितलेले आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, पुढचा पार्ट आपण उद्या बघूया. थँक्यू.